राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं ओमकार समृद्धी मराठी ब्लॉगमध्ये. तर आज मी भंडारदऱ्याला चालू आहे. शिंडी भंडारदरा नाही का, तिकडे चालू आहे. ह्या तर आता इथं नाही, ह्या माशाच्या घाटाजवळ मी उभं आहे. हे इथं हे दिसतं ना, हे जाकुबाई वाघोबा मंदिर आहे इथं. तर मी आता इथं नाही खाली जाणार आहे माशाच्या घाटानं. तर एकदम खराब रस्ते, त्याच्यामुळं काही मोबाईल धरायला कोण नाही, मी एकटाच आहे. तर मी मध्ये मध्येच व्हिडिओ घेणार आहे. आणि मग आता निघतो इथून. आणि मग मध्ये मध्ये थांबून कसं काय घाट आहे, घाटाचा रस्ता एकदम खराब आहे. तर मी जाता जाता दाखवणार आहे कसं इथून ठिकठिकाणी थांबून मग शिन दाखवणार आहे मध्ये मध्ये. हा बा असा रस्ता एकदम खतरनाक, म्हणजे पूर्ण खडी निघालेली गाडी झाली समोर. आता मी ह्याच रस्त्याने जाणार आहे, पुढे जाऊन पुन्हा थांबणार आहे कसं काय रस्ता दाखवायला. फायनली मी आता भंडारदऱ्याला इकडं फाट्यावर पोचलो आणि मग तिथला हा सीन घेतो. तेव्हा इथं आणि जवळच इथलं वातावरण पण छान आहे, एकदम थंड हवा आहे, एकदम हवा सुटली. या बघा इथं कसं ते पाणी धरणातलं नाही का बा, कसं इथून तर दिसू शकत नाही एवढं. कसं कंपाऊंड आहे नाही, तार कंपाऊंड, त्याच्यामुळं मला काही दाखवता येत नाही पुढे जाऊन. पाणी चालू आहे बघा, हवेनं दिसतंय थोडं चमकत आहे. तिथं होडे आहेत, बोटिंग करायला त्या साईडला. आता इथं जास्त पाणी आल्यावर दाखवतो नाव दिले क्रांतिकारक वीर राहिले महादेशाला शहीद भंडारा. इथलं गेट दाखवण्याचं. पूर्ण पाणी, हवा खूप चालेल. काढना फोटो काढना तिथं पाणी सोडलं, इथं भरपूर पाणी राहतं. आता पाणी बंद आहे. पुढचं आपण ते दाखवणार आहे. आतला इथं पूर्ण खडक आहे. हा भंडारदरा आहे समोर दिसतो. हा जास्त पाणी असलं ना पावसाळ्यात, मग हे गेट पूर्ण वर करतात. हे गेट पूर्ण वर होतं आणि ते जेव्हा पाणी सोडलं जातं एकदम फुल भरलेले ना, त्याच्यामुळे वरतून ओव्हरफ्लो होऊन हे पाणी वायर निघतं थोडं थोडं. मी तर आता इथं खाली, आता पुलावर, धरणाच्या खाली पुलावर इथं हे मासे पकडणार आहेत. तर हे गळाने मासे पकडत आहेत. त्यांना विचारू बरं, पाहू आपण आता लाद आहेत का नाही मासे. मासे लाद आहेत का दादा? लागतात ना, एखादा लागला तर दाखवा. ते इथं पकडत आहेत, गळ लावले त्यांनी, ते मासे पकडत आहेत. पूर्वीचं बांधकाम हे एकदम खतरनाक. जुना पूल आहे हा, गाडी घेण्यासाठी जुना पूल.
सोडले खालून. मग आता हा मी थांबले, हा नवीन बांधलेला आहे. त्याच्यात पूर्ण पाणी येते ना, मग त्याच्यामुळे तो बंद केला आहे रस्ता पूल. आणि हा नवीन आहे आता वरती. हा पाणी कमी आज सोडलेले मी. खाली गार्डनला जायचं तर फिरत घेते. तिथं पूर्ण बांधकाम दिसते झाडामुळे, एवढं दिसत नाही ना खास. धरणाचं धरणाचं पूर्ण बांधकाम दिसतंय वरती पहा. दिसतंय झाडांमुळे जरा कमी कमी दिसतंय. इंग्रजांच्या काळातलं धरण. मासे नाही लागत त्याच्यामुळं, मग काही नाही अजून. बरं लागत की नाही नाही लागला, भाऊला नाही लागला. इथं बरेच पर्यटक आलेच करणार आहे का. हा पुलाचा खालचा भाग आहे. मी उभं आहे ना, त्याचा खालचा भाग आहे. इथं पाणी साठले. आता वरती जाणार आहे मी. इथं पाहून झालो आता. हे हा नवीन पूल आहे. हा मी उभे. हा रस्ता वरती जातो धरणाकडे, बांधकामाकडे. त्याच रस्त्यानं आता जायचं आपण. पहा मित्रांनो, मी आता वरती गेलोय. खालून काय त्या पुलावरून एवढं ठळक दिसत नव्हतं ना धरण. मग मी आता जरा वर गेलोय. आणि मग इथून आता पहा हे दिसतंय जरा बऱ्यापैकी, पूर्ण दिसत आहे जरा. तर अजून पुढं जाणार आहे, मग दाखवणार आहे. आणि धरणावर काही जाऊन देत नाही ना, परवानगी नाही कोणाला जायला. त्याच्यामुळं मग तिथं काही जाता येणार नाही, मला व्हिडिओ काढायला जाताच येणार नाही. मग मी खालच्या बाजूला दाखवणार आहे. हे पूर्ण बांधकाम दिसतंय. ते गेट पण दिसतात तिथं, आणि पाणी सोडायचं आहे. इकडं अम्ब्रेला फॉल म्हणतात. हे खडक दिसतोय का आता, हा खडक आहे. इथं झूम करून दाखवला. याला अम्ब्रेला फॉल म्हणतात. तिथं मध्ये झाड आहे ना, त्याच्यामुळे एवढं दिसत नाही. हे पाणी वाहत आहे. याला अम्ब्रेला फॉल म्हणतात. म्हणजे छत्रीच्या आकाराचं आहे ना, असं पूर्ण खडक पसरलेले पाणी सोडले, एकदम चांगलं दिसतंय, छान एकदम. त्याच्यामुळे त्याला अम्ब्रेला फॉल म्हणतात. तर तिथंच बोगदे पाणी सोडते त्या स्पॉटाच्या समोर. तिथं ते पाणी सोडलं एकदम खतरनाक दिसत आहे. त्याच्यामुळं अम्ब्रेला फॉल म्हणतात याला. मग आता ह्या साईडला आहे वरती तिथपर्यंत शेवटे बांधकाम, धरणाचं बांधकाम. इथं सफेद दिसतं एक शेड आहे. त्या शेडच्या वरतीपर्यंत बांधकाम धरणाचं. तिथून तर असं पूर्ण दाखवतो. असं इकडे हे उंच झाडं, निलगिरीची झाडं दिसतात तिथपर्यंत. आणि इथं खाली एकदम गार्डन आहे. ते गार्डन आज मी गेलो होतो, तर ते आज बंद आहे. कशामुळं काय माहीत बंद आहे ना, त्याच्यामुळं. नाही तर गार्डनला जायचं होतं. इथं खाली इथंच एका पिक्चरची शूटिंग झाली होती. इथं खाली एकदम दाखवलं असतं, पण आता बंद असल्यामुळं काही दाखवता येत नाही. त्याच्यामुळं मी वरून गेलो. नाही तर खालून पार धरणाच्या पायथ्यापर्यंत मला जायचं होतं व्हिडिओ काढायला. हे एका पिक्चरची इथं शूटिंग झाली होती. आणि आता वरतून जाणार आहे धरणाच्या, म्हणजे इकडे शेड दिसतो त्याच्यावरती होड्या राहतात तिथं, बोटी. तिथं जाणार आहे. काही विषय जाऊन येत नाही, त्याच्यामुळे त्याचा विषयच नाही मी घेणार. तर मी आता इथं धरणाजवळ पोहोचलो आहे. हे बोटी आहेत इथं. मग इथं कोणाला जर फिरायला जायचं असेल तर या इथं 10 प्रकार बोटी आहेत इथं. तर मग कोणत्याही बोटीला फिरवता येते. मग असं जायचं. मग इकडे काय रेट आहे असा इकडे फिरायला? रेट 100 रुपये.
इकडं पुढं जर जायचं असलं तर 100 रुपये प्रति माणसामागे 100 रुपये. असा राऊंड राहतो इकडून. असा बोटाने मी दाखवतो असा आणि असा इकडून चक्कर मारून आणि असं पुन्हा इथंपर्यंत यायला. पहा इथं राघोजी बांगरेचा झेंडा लावलेला एक फोटो दिसतो इथं. एकदम छान फोटो आहे एकदम. मध्ये एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं. बघू शकता इथं त्या साईडला पण बोटी आहेत. पहा त्या साईडची शेवटची बोटी ढगाळ वातावरण असल्यामुळे तिकडचे डोंगर दिसत नाही. आणि जर इथून बोटीनं समजा रतनवाडला जायचं असलं तर जाता येतं आहे. तर 3000 रुपये भाडं येतो धरणात जायला. असा इथून राऊंड मारायला तर या पहा असं ही मध्ये टेकडी आहे ना, टेकडीला एवढा मारून जायला लागतं. मध्ये एक बेट पण आहे, आयर्लँड बेट म्हणून बेट आहे. तिथून अमृतसरला जाते तर रतनवाडला. तिथं एकदम प्राचीन मंदिर आहे रतनवाडीला. पूर्वीच्या काळाचं हेमाडपंथी मंदिर आहे तिथं. आणि कोणाला जर रतनगडावर जायचं असलं ना, रतनगड इथून ढगाळ वातावरण असल्यामुळं नाही दिसत. त्या साईडले पूर्ण ढग येत ना तिथं कोणती अशा प्रकारे बोटिंगचं हे. तर इथं त्या साईडला ते जर मी मगाशी दाखवलं ते खालच्या बाजूला दाखवलं ना, आता वरून दाखवणार आहे मी. आवाज आहे व्हिडिओमध्ये. त्या बोटी 2-3 बोटी त्या रतनवाडला जातात. पुढं बांधकाम आहे धरणाचं. इथं दिसतंय एवढं लांब आहे ना माझ्यापासून, तिथं जायला अलाउड नाही. त्याच्यामुळं तिथं जाता येत नाही बांधकाम. हे इथं आहे आवाज त्यामुळं हे आवाज येत. जर कोणाला यायचं असेल तर अवश्य यायचं त्या बोटींमध्ये फिरायला. एकदम कमी रेटमध्ये फिरवते ते. हे बोटीचे 2 चालक ते पुढे चालले ते बोलायला जरा लाज येते. कधीही बोलेल नसल्यामुळं असं व्हिडिओमध्ये लाज येते. पूर्ण मशीनच्या बोटी आहेत. हे पेट्रोलच्या मशीन आहेत त्या बोटीनं. आणि हे इकडून बोट करून दाखवतो ना, इकडून पूर्ण घाटघर सांगतरीला जाता येतं. आणि त्या साईडनं पण जाता येतं मुदखेलवरून. दोन्ही कुणाला पूर्ण येडा मारून येते ते. आणि इथं या बा हॉटेल आहेत त्या साईडला. ते टावर दिसते तिथं हॉटेल आहे. एकदम निसर्गरम्य म्हणजे डबल बोलूशी वाटत आहे मला सांगायला. असं वातावरण आहे एकदम निसर्गरम्य. डबल मी दाखवतो. ह्या साईडला पण दाखवणार आहे आता. हे मालक आहेत ह्या बोटीचे. एका बोटीचे इथं मालक आहेत, पण ते बोलायला लाजत आहेत ना नवीन असल्यामुळं. कोणला यायचं असेल तर बोटिंग करायला अवश्य यायचं फिरायला. त्या बा वरची साईड इकडची मागची पण दाखवणार आहे. हे कसं काय वाटतं तुम्हाला मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला थांबूया मित्रांनो इथंच. धन्यवाद.